ज्यांना वजन वाढवायचे बारीक आहेत, त्याचबरोबर ज्यांना अँझायटी आहे म्हणजेच काय भीती वाटते, काही थोडं जरी झालं की छातीत धडधडायला लागतं, त्यांच्यासाठी आज आपण एक रेसिपी बनवणार आहोत. कशाची रेसिपी? तर नारळाची. पण ह्या नारळाचं आपण एक ज्यूस बनवणार आहोत, ते मी तुम्हाला दाखवतो. चला बघूया हे कसं बनवायचं. सगळ्यात पहिलं जे खोबरं असतं ना, त्याचे थोडेसे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. पहिलं आपण खोबरं टाकून घेऊया. आता आपण याच्यामध्ये नारळाचंच पाणी टाकायचं. याच्यामध्ये तुम्हाला जर साखर टाकायची असेल तर खडी साखरेची पावडर बनवून तुम्ही निश्चित टाकू शकता. त्याचबरोबर काळी मिरीची पावडर सुद्धा टाकू शकता. त्याच्याने हे पचायला इझी जाईल. हे आता आपलं तयार झालेलं आहे नारळाचं ज्यूस. हे अतिशय उत्तम असं चवदार लागतं. आता ह्यामध्ये मी साखर नाही टाकलेली आहे आणि काळी मिरीसुद्धा नाही टाकलेली आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही निश्चित वापरू शकता. ज्यांना भीती वाटत असते, अँझायटी असते, त्यांनी काळी मिरीचा वापर नक्की करा.